नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आज मी मंत्रालयात माननीय मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब व मदत व पुनर्वसन मंत्री सचिव यांना निवेदन दिलेलं आहे। 16/5/2019 मध्ये चारा छावणी सुरू केलेली होती। त्या छावणीचा अद्यापर्यंत प्रशासनाने मला अनुदान दिलेलं नाही, म्हणून मी 5 वर्ष झालं संघर्ष करतो, परंतु प्रशासन फक्त कागदी घोडा नाचवण्यात मग्न आहे। परंतु आज मी झाडावर चढून आंदोलन करणार होतो, पण मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी मला ताब्यात घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं, बाबा आंदोलन करू नका, सनदशीर मार्गाने आपण निवेदन देऊ। मग त्याप्रमाणे निवेदन दिलं, परंतु माझं प्रशासनाला सांगणं आहे, 14-15ला दुष्काळी परिस्थिती होती। त्या टायमाला मी स्वखर्चानं चारा छावणी सुरू केली होती। त्या छावणीमध्ये 1100 जनावरं स्वखर्चानं जगवली होती। सोलापूरची परिणिती शिंदे यांनी त्या छावणीसाठी 1 महिन्याचा वेतन दिला होता आणि त्या टायमाला विरोधी पक्ष नेते म्हणून राधाकृष्ण विखे पाटील होते, त्यांनीसुद्धा 14-15 छावणीला भेट दिलेली होती। परंतु 16/5/2019ला चारा छावणी शासन मान्यता घेऊन सुरू केली होती, पण त्या छावणीचं मला प्रशासनानं अनुदान दिलेलं नाही। माझी आज परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे, मनोरमा बँकेचे अधिकारी येऊन माझ्या घरी पोराला बायकोला दमदाटी करून वारंवार धमक्या देतात, पण माझ्या पैसे आल्याशिवाय मी काय पैसे भरू शकत नाही त्यांना म्हणलं। परंतु मला खाजगी सावकाराचं सुद्धा देणं आहे, त्यामुळं माझी मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। आत्मधन करून काही कुठला प्रश्न सुटणार नाही, म्हणून मी निवेदनात नमूद केले 23/3/2024 पर्यंत ह्या प्रशासनानं माझं अनुदान द्यावं, अन्यथा मी 24 तारखेला माझ्या शेतात मी गांजा लावीन, गांजा लावून माझं देणं फेडीन आणि तो गांजा लावलेला आहे तो सर्व गांजा प्रशासनानं विकून माझ्या जेवढे चारा छावणीचे पैसे आहेत तेवढे मला प्रशासनानं द्यावं। जर प्रशासनानं माझ्यावर कुठलीही कारवाई जर केली तर माझ्याकडे आत्मधन करण्याशिवाय कुठला पर्याय उरला नाही, म्हणून आज तसं मी सांगितलं आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांचीसुद्धा भेट घेतली, त्यांनीसुद्धा सांगितलं मी लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करतो आणि तुमचे चारा छावणीचे पैसे मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतो, त्यांनीसुद्धा मला सांगितलेलं आहे। परंतु सरकारने माझे 24 तारखेपासून अनुदान चारा छावणीचं द्यावं, अन्यथा मी गांजा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।